स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण खूप लोकांना वाटतं की हे दोन्ही गोष्टी एकच आहेत आणि हीच खूप मोठी चूक अनेक वेळा जीवघेणी ठरते. आज हा फरक आपण नीट समजून घेऊयात. स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोक म्हणजे मेंदूचा झटका. मेंदूला जाणारा रक्तपुरवठा अचानक बंद होतो किंवा एखादी रक्तवाहिनी फुटते. स्ट्रोकमध्ये बहुतेक वेळा रुग्ण शुद्धीत असतो, तो बोलायचा प्रयत्न करतो, पण शब्द अडखळतात. एक हात किंवा एक पाय अचानक कमजोर होतो, तोंड एका बाजूला वाकडं होतं. पण लक्षात ठेवा, स्ट्रोकमध्ये श्वास चालू असतो आणि हृदय चालू असतं. आता कार्डियक अरेस्ट म्हणजे काय ते देखील पाहूयात. कार्डियक अरेस्टमध्ये हृदय अचानक पूर्णपणे बंद पडणं. रुग्ण क्षणात कोसळतो, शुद्ध हरपतो, श्वास बंद होतो, त्याची नाडी मिळत नाही. हा सेकंदाचा आणि मिनिटांचा खेळ असतो. वेळ वाया गेला तर जीव जातो. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे का, स्ट्रोक आणि कार्डियक अरेस्ट यामध्ये तातडीची मदत पूर्णपणे वेगळी असते. स्ट्रोकची शंका आली तर रुग्णाला शांतपणे झोपवा. तोंडात पाणी, चहा, औषध काहीही देऊ नका. तात्काळ रुग्णालयात घ्या. स्ट्रोक म्हणजे वेळ, म्हणजे मेंदू. कार्डियक अरेस्टमध्ये मात्र विचार करायला वेळ नसतो. रुग्ण श्वास घेत नसेल, शुद्धीत नसेल, त्याची नाडी चालू नसेल, तर त्वरित CPR चालू करा आणि ॲम्ब्युलन्सला बोलवा. इथे एक फार मोठी चूक लोक करतात की स्ट्रोक झालेल्या पेशंटला CPR देतात आणि कार्डियक अरेस्टमध्ये फक्त पाणी शिंपडतात. या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत. मी पुन्हा सोप्या शब्दात सांगतो की तोंड वाकडं होणं, हात कमजोर होणं, बोलणं अडखळणं तो स्ट्रोक आहे आणि अचानक कोसळणं, श्वास बंद होणं, नाडी न लागणं ही कार्डियक अरेस्ट आहे. योग्य वेळी योग्य ओळख आणि योग्य कृती हीच खरी लाईफ सेव्हिंग माहिती असते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया शेअर करा, कारण ही माहिती कधीही कोणाचा जीव वाचवेल हे सांगता येत नाही. धन्यवाद.